Hello, my dear students. I am Lahane Sir. I welcome you to my channel. Today we are going to learn structure of must. Before watching this video, I request you to subscribe my channel. Let's begin. तर सुरुवात करूया. तर आज आपण मस्टची वाक्यरचना शिकणार आहोत. पाठ्यक्रमाच्या पाठामध्ये आपण कॅनची वाक्यरचना पाहिली, आपण हेल्पिंग वर्ब पाहिले. देर आर 24 हेल्पिंग वर्ब. त्याच्यामधलंच एक आहे मस्ट. मस्टचा पुढे अर्थ लिहिलाय केलेच पाहिजे. व्यवस्थित लिहून घ्या. सूत्र आहे एस प्लस एच व्ही प्लस मस्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सूत्र व्यवस्थित लिहून घ्या. लिसन केअरफुली, ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर सूत्राप्रमाणे आपल्याला मस्टचे वाक्यरचना करायचे. सब्जेक्ट आपण काय घेतला आय प्लस हेल्पिंग वर्ब मस्ट प्लस एक वर्ब घ्यायचं. आता वर्ब कसं असतात बघा. समजा हे वर्ब आहे सर्व. सर्व म्हणजे सेवा करणे. सर्वड आणि सर्वड. पहिलं दुसरं तिसरं ईडी पर्यंत लागलं. दुसरं तिसरं सारखं असतंय. सर्व सेवा करणे. पहिलं दुसरं आणि तिसरं. तर मस्ट पुढे किती घ्यायचा पहिलं. आपल्याला वी हॅव टू यूज सर्व. आपल्याला काय वापरावं लागेल सर्व प्लस ऑब्जेक्ट इंडिया. वाक्यरचना तयार झाली. आय मस्ट सर्व इंडिया. मी भारताची सेवा केलीच पाहिजे. च महत्वाचे चकार. च मस्ट इंडिकेट कंपल्शन. मस्ट का व्यक्त करते तर शक्ती बळजबरी नाही. तुम्ही शब्दपाठ केलेच पाहिजे. कंपल्शन असते. च म्हणजे चकार निश्चित. चकार कसा असतो बघा. मी शाळेत जाईन आणि मी शाळेत जाईनच. दोन्ही वाक्यामध्ये काय फरक आहे. मस्ट साठी नाही. मला बाहेरचं एक्झाम्पल द्यायला. चकार मी शाळेत जाईन. जायला किंवा कुठतरी रस्त्यात वाटेमध्ये बसेल. मी शाळेत जाईल. जाईल किंवा कुठेतरी बसेल. मी शाळेत जाईनच. च म्हणलं की निश्चित नक्की चकार असतो. तसं मस्ट म्हणजे च वापरायचं. तर शूडचा अर्थ पण आहे. शूडचा अर्थ केले पाहिजे आहे. शूड मध्ये च घ्यायचं नाही. आपण ती नंतर वाक्यरचना पाहणार आहे. आय मस्ट सर्व इंडिया. शिकता नवीन विद्यार्थी आहे ते नीट लक्ष द्या. आय काय आहे नियमाना सर्वनाम आहे आय. इथं कार्य कशाचं करायलंय ऍज अ सब्जेक्ट. कर्त्याचं कार्य करायलंय. आयला सब्जेक्ट म्हणायचं. हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद मस्ट. सर्व क्रियापद आहे सेवा करणे. इंडिया काय करणे. आता तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या. काय म्हणतो नीट लक्ष द्या. आता प्रत्येक वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसते. आता आय गो टू स्कूल. मी शाळेत जातो. स्कूल काय ते वाक्यातलं कर्म नाही. प्रत्येक वाक्यामध्ये कर्म नसते. आता तुम्हाला समजण्यासाठी मी प्लस ऑब्जेक्ट असं सूत्र दिलंय. प्लस आरपी हे व्यवस्थित आहे. रिमेनिंग पार्ट तुम्हाला समजणार नाही म्हणून मी ऑब्जेक्ट वापरलं आहे. ही तर ऑब्जेक्ट आहे ठीक आहे. पण काही वाक्य प्रत्येक वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसते. ते पहिल्यांदा समजून घ्या. दुसरा सब्जेक्ट we must
सर्व इंडिया आम्ही भारताची सेवा केलीच पाहिजे. आता मी अर्थ लिहित नाही, व्यवस्थित लिहा. पहिल्याचा अर्थ मी भारताची सेवा केलीच पाहिजे. पुढे अर्थ लिहा. आम्ही भारताची सेवा केलीच पाहिजे. यू मस्ट सर्व इंडिया, तू किंवा तुम्ही भारताची सेवा केलीच पाहिजे. ही मस्ट सर्व इंडिया. तर हिचा अर्थ तो घ्यायचा नाही, हिचा अर्थ त्याने भारताची सेवा केलीच पाहिजे. हिचा अर्थ त्याने घ्या. शी मस्ट सर्व इंडिया. शीचा अर्थ तिने भारताची सेवा केलीच पाहिजे. इट हे वाक्य असण्यासाठी, काल्पनिक. इट हे निर्जीव वस्तूसाठी वापरायचं. इथं कल्पना केलेली आहे. इट मस्ट सर्व इंडिया. इटचा अर्थ तो, ती, ते, पण इथं त्यांनी भारताची सेवा, त्यांनी भारताची सेवा केलीच पाहिजे. दे मस्ट सर्व इंडिया. देचा अर्थ ते सर्व किंवा ते सगळे, पण इथं त्या सर्वांनी भारताची सेवा केलीच पाहिजे. त्या सर्वांनी भारताची सेवा केलीच पाहिजे. डू यू अंडरस्टँड? येस और नो? बसल्या येस और नो तरी म्हणा. व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट सेंटेन्स. दुसरं वर्ग समजा आपण टेक घेतलं. टेक, टूक आणि टेकन. तर हे V1 झालं टेक. V1 चे वर, V2 आणि V3. पहिलं, दुसरं आणि तिसरं. आता हिथं कितवं घ्यायचंय? मस्ट पुढं क्रियापदाचं पहिलं रूप. मग सब्जेक्ट काय घेतला? नेहमीप्रमाणे आय. हेल्पिंग वर्ब मस्ट. इथं सूत्र आहे. विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला. सब्जेक्ट आय, हेल्पिंग वर्ब मस्ट, V1 वर्ब टेक प्लस ऑब्जेक्ट. कुठलं एक ऑब्जेक्ट वापरा. कर्म. I must take a cycle. मी सायकल घेतलीच पाहिजे. आय नंतर सब्जेक्ट we must take a cycle. we नंतर you must take a cycle. फक्त सब्जेक्ट बदलायचा. सगळ्या पुढे मस्ट असेल, टेक असेल आणि ऑब्जेक्ट असेल. सब्जेक्ट कोणता आहे? ही. पुढे आहे तसंच. मस्ट टेक अ सायकल. सी मस्ट. नंतर इट मस्ट टेक अ सायकल. लास्ट
they must take a cycle. आता तुम्ही पुढे लिहायचं आहे वी मस्ट टेक अ सायकल. आम्ही सायकल घेतलीच पाहिजे. यू मस्ट टेक अ सायकल. तू किंवा तुम्ही सायकल घेतलीच पाहिजे. ही मस्ट टेक अ सायकल. तर तो अर्थ घ्यायचा नाही. तो सायकल घेतलीच पाहिजे. ऐकायला कसं वाटतंय बघ. तो नाही, त्याने सायकल घेतलीच पाहिजे. सी मस्ट टेक अ सायकल. तिने सायकल घेतलीच पाहिजे. इट मस्ट टेक अ सायकल. त्यांनी सायकल घेतलीच पाहिजे. दे मस्ट टेक अ सायकल. त्या सर्वांनी सायकल घेतलीच पाहिजे. व्यवस्थित लिहून घ्या. आता मी तुम्हाला आय एम गोइंग टू गिव्ह होमवर्क. मी तुम्हाला होमवर्क देणार आहे आणि होमवर्क दाखवायचा, तपासून घ्यायचा. फर्स्ट सेंटेन्स I must help mother. अर्थाला देतो मी आईला मदत केलीच पाहिजे. मी आईला मदत केलीच पाहिजे. स आणायचं. केलीच पाहिजे. आता मी तुम्हाला एकच वाक्य दिलं. तुम्ही आय पासून दे पर्यंत करायचं. आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे. मी एक वाक्य दिले अर्थसहित. मेक सेंटेन्सेस विथ मीनिंग. सेकंड सेंटेन्स आय मस्ट सेव वॉटर. मी पाणी वाचवलेच पाहिजे किंवा मी पाण्याची बचत केलीच पाहिजे. कोणते एकच. तर होमवर्क व्यवस्थित लिहून घ्या. दाखवत चला. शंका विचारा. सी यू अगेन.